नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकुंद कुलकर्णी आपलं फ्री ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉपच्या या 7व्या सत्रामध्ये स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्ष व जाणीवपूर्वक व्याकरण व टेन्सेस न शिकता देखील केवळ 2 स्टेप आणि 7 टेक्निकच्या साहाय्यानं आपल्याला इंग्रजी बोलता येऊ शकते। याच 7 टेक्निकच्या सिरीज मधील आज आपण 5वी टेक्निक अभ्यासणार आहोत। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या 5व्या टेक्निकला। ही 5वी टेक्निक ही पूर्णतः मूळ क्रियापदाशी निगडीत आहे। मराठीतील जे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे, ज्या वाक्याचं आपल्याला इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे, त्या वाक्यातील 3 नंबर म्हणजेच मूळ क्रियापद याकडे लक्ष द्या आणि त्याही मध्ये मूळ क्रियापदाच्या शेवटी येणाऱ्या अक्षरांकडे आपल्याला लक्ष द्यायचे। काय आहे नेमकी ही 5वी टेक्निक? तर विद्यार्थी मित्रांनो, जे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे किंवा ज्या वाक्याचं आपल्याला इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे, त्या वाक्यातील क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो, ती, ते, तात किंवा तोत। मी परत रिपीट करतो, जे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे किंवा ज्या वाक्याचं आपल्याला इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे, त्या मराठी वाक्यातील क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो, ती, ते, तात व तोत आले तर अशा क्रियापदाला इंग्रजीमध्ये व्यक्त करताना एकतर मूळ क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं किंवा मूळ क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लावावा। जर क्रियापदाची शेवटची अक्षर तो, ती, ते, तात किंवा तोत आले तर इंग्रजीमध्ये त्या क्रियापदासाठी मूळ क्रियापदाचे पहिले रूप वापरावे किंवा मूळ क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लावावा। याच वाक्याचे नकारार्थी करताना त नाही, याच वाक्याचे नकारार्थी करताना वाक्यामध्ये जर त नाही असे आले तर इंग्रजीमध्ये त्यासाठी डू नॉट मूळ क्रियापदाचे पहिले रूप किंवा डज नॉट मूळ क्रियापदाचे पहिले रूप वापरावे। विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की मूळ क्रियापदाचं पहिलं रूप केव्हा वापरायचं आणि मूळ क्रियापदाला यस इयस प्रत्यय केव्हा लावायचा, किंवा वाक्यामध्ये डू केव्हा वापरायचं आणि वाक्यामध्ये डज केव्हा वापरायचं। हे अतिशय सोपं आहे। काय करायचं, जर वाक्यामध्ये कर्त्याच्या ठिकाणी आय, वी, यू, दे व अनेक वचनी कर्ता आला, जर कर्त्याच्या ठिकाणी आय, वी, यू, दे किंवा अनेक वचनी कर्ता आला तर आपण मूळ क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आणि नकारार्थी वाक्य करताना डू नॉट वापरायचा। तसेच कर्त्याच्या ठिकाणी जर ही, शी, इट व एक वचनी कर्ता आला तर आपण मूळ क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लावायचा आणि नकारार्थी वाक्य करताना डज नॉटचा उपयोग करायचा। तसेच ज्या वाक्याला आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे किंवा भाषांतरित करायचं आहे, त्या मराठी वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले, लो, ल्या आलं, ला, ली, ले, लो, ल्या आलं तर त्या वाक्या क्रियापदाला इंग्रजीमध्ये लिहिताना मूळ क्रियापदाचे दुसरे रूप करावे। त्या क्रियापदाला इंग्रजीमध्ये लिहिताना मूळ क्रियापदाचे दुसरे रूप करावे। अनेक वेळा त्याला ईडी प्रत्यय लागतो, पण याच क्रियापदाला किंवा वाक्याला नकारार्थी मध्ये रूपांतर करताना ला, ली, ले, लो, ले, लाली, ले, लो, ल्या नाही असं म्हणत असताना डीड नॉट मूळ क्रियापदाचे पहिले रूप वापरावे आणि ज्या वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी
इन, इल, न, ल, इन, इल, न, ल येते. त्या वाक्याला इंग्रजीमध्ये बोलत असताना त्या क्रियापदाच्या ठिकाणी आपण शाल मूळ क्रियापदाचे पहिले रूप, विल मूळ क्रियापदाचे पहिले रूप वापरावे. आणि या वाक्याला जर नकारार्थी करायचं असेल आणि क्रियापदाच्या ठिकाणी नार नाही असं आलं, नार नाही, तर त्या ठिकाणी आपण शाल नॉट मूळ क्रियापदाचं पहिलं रूप किंवा विल नॉट मूळ क्रियापदाचं पहिलं रूप वापरत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या झाल्या क्रियापदाचे संबंधित काही टेक्निक. तर याच टेक्निकचा प्रत्यक्ष आपण वाक्यामध्ये उपयोग करून नेमका या टेक्निक कशा वापरायच्या ते पाहूया. आजचं पहिलं वाक्य आहे, मला चहा खूप आवडतो. मला चहा खूप आवडतो. यामध्ये क्रियापद आहे आवडतो. शेवटी काय आलं? तो. आवडतो तो. इथं तो आलाय. लक्षात ठेवायचं क्रियापदाची शेवटची अक्षर. जर तो, ते, ती, ता, तोत आलं तर इंग्रजीमध्ये आपल्याला मूळ क्रियापदाचं पहिलं रूप त्याला यस इयस प्रत्यय लावायचा आहे. याच वाक्याचं 132 करून त्या वाक्य तयार होतं. मला आवडतो चहा खूप. मला आवडतो चहा खूप. या ठिकाणी मला नंबर 1 च्या ठिकाणी मी, मला, माझ्याकडे, माझ्या जवळ आलं तर आपण म्हणायचं आय. आवडतो, आवडतो या ठिकाणी तो आलेला आहे, त्याला आपण वापरायचं लाईक. आय लाईक टी. आता खूप, व्हेरी मच. आय लाईक टी व्हेरी मच हे याचं इंग्रजीमध्ये भाषांतर. दुसरं वाक्य आहे, तिची आई रोज सकाळी अंगणात रांगोळी काढते. तिची आई रोज सकाळी अंगणात रांगोळी काढते. काढते. शेवटी आलं ते. म्हणजे आपल्याला मूळ क्रियापदाचं पहिलं रूप किंवा त्यास यस इयस प्रत्यय लावावा लागेल. प्रथमतः या वाक्याचं 132 मध्ये रूपांतर करा. तर तिची आई काढते रांगोळी अंगणात रोज सकाळी. तिची आई काढते रांगोळी अंगणात रोज सकाळी. रोज सकाळी हा वेळदर्शक शब्द आहे. तो वाक्याच्या सुरुवातीला घेतला तरी चालतो. रोज सकाळी तिची आई काढते रांगोळी अंगणात. आणि म्हणून याचं जे इंग्रजीमध्ये वाक्य येतं, रोज सकाळी, एव्हरी मॉर्निंग. तिची आई, हर मदर, काढते. काढणेला शब्द आहे ड्रॉ, पण हर मदर हा एकवचनी कर्ता आहे म्हणून वॉज. हर मदर ड्रॉज अ रंगोली इन द यार्ड. रांगोळी संख्येत मोजता येते पण या ठिकाणी ती मोजायची नाही आणि म्हणून आपण अ किंवा ॲन वापरायचं. पूर्ण वाक्य, एव्हरी मॉर्निंग हर मदर ड्रॉज अ रंगोली इन द यार्ड किंवा हर मदर ड्रॉज अ रंगोली इन द यार्ड एव्हरी मॉर्निंग असं याचं इंग्रजीमध्ये भाषांतर होईल. काल मी ही कविता शिकविली. काल मी ही कविता शिकविली. शेवटी पहा काय आलंय? ली आलंय. क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला, ली, ले, लो, ल्या आलं तर आपण इंग्रजीमध्ये त्या क्रियापदाकरता मूळ क्रियापदाचे दुसरे रूप वापरायचे. या वाक्याचं आता आपण 132 मध्ये रूपांतर करूया. काल हा वेळदर्शक शब्द आहे, तो सुरुवातीला ठेवला तरी चालतो. काल मी शिकविली ही कविता. काल मी शिकविली ही कविता. कालला म्हणणार आपण यस्टरडे. मी, आय. शिकविणे याला शब्द आहे टीच. शिकविली, टॉट. यस्टरडे आय टॉट ही, हा, ही, हे, धिस. कविता, पोयम. यस्टरडे आय टॉट धिस पोयम. माझे काका अंबडला गेले. माझे काका अंबडला गेले. यातलं क्रियापद आहे गेल्या, शेवटचं अक्षर आहे ले. क्रियापदाची शेवटची अक्षर ला, ली, ले, लो, ल्या आलं तर त्याकरता इंग्रजीमध्ये मूळ क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. याच वाक्याचं 132 होतं, माझे काका गेले अंबडला. माझे काका गेले
अंबडला. मग माझे माय, काका अंकल, जाणीला शब्द आहे गो पण आपल्याला गेले म्हणायचं आहे म्हणून वेंट. माय अंकल वेंट टू अंबड. ती हा दरवाजा सहज उघडेल. ती हा दरवाजा सहज उघडेल. क्रियापद आहे उघडेल, शेवटचा अक्षर ल. क्रियापदाचे शेवटचे अक्षर न, ल, इल, इन, उ आले तर इंग्रजीमध्ये त्या क्रियापदाकरता शाल मूळ क्रियापदाचं पहिलं रूप, विल मूळ क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. ती हा दरवाजा सहज उघडेल याचा आपण 132 करूया. ती उघडेल हा दरवाजा सहज. मग तिला म्हणायचं शी. उघडेल, उघडणीला ओपन आहे, उघडेल, शाल ओपन, विल ओपन. सहसा आय आणि वी नंतर आपण शालचा उपयोग करतो आणि इतर वेळा विल, आणि म्हणून याचं येतं शी विल ओपन हा दरवाजा, धिस डोअर, सहज, इझिली. पूर्ण वाक्य, ती उघडेल हा दरवाजा सहज. शी विल ओपन धिस डोअर इझिली. मी एक नॅनो कार विकत घेईल. मी एक नॅनो कार विकत घेईल यामध्ये क्रियापद आहे विकत घेईल. क्रियापदाच्या शेवटी इल, इन, न, ल आणि उ आलं तर इंग्रजीमध्ये शाल मूळ क्रियापदाचं पहिलं रूप, विल मूळ क्रियापदाचं पहिलं रूप वापरत असतात. या वाक्याचं 132 होईल, मी विकत घेईल एक नॅनो कार. मी विकत घेईल एक नॅनो कार. मीला म्हणायचं आय. विकत घेणेला शब्द आहे बाय पण आपल्याला विकत घेईल म्हणायचं. आय सोबत शाल विल दोन्ही चालतं म्हणून आय शाल बाय, आय विल बाय अ नॅनो कार. विद्यार्थी मित्रांनो, याच वाक्याचं जर आपण नकारार्थी रूप पाहिलं तर नकारार्थी वाक्याला इंग्रजीमध्ये आपल्याला कसं बोलता येईल. तर पहिलं वाक्य होतं, मला चहा आवडत नाही. मला चहा आवडत नाही. या ठिकाणी क्रियापदाला शेवटी त आणि नाही आलंय. याचं 132 करा. मला नाही आवडत चहा. मला नाही आवडत चहा. आय, आय म्हणल्यावर आय, वी, यू, दे आणि अनेक वचनाला डू नॉट म्हणायचं. ही, शी, इट एक वचनाला डज नॉट म्हणायचं. मला नाही आवडत चहा. आय डू नॉट लाईक टी. आय डू नॉट लाईक टी. तिची आई रोज सकाळी अंगणात रांगोळी काढत नाही. तिची आई रोज सकाळी अंगणात रांगोळी काढत नाही. त नाही. 132 रोज सकाळी तिची आई नाही काढत रांगोळी अंगणात. रोज सकाळी तिची आई नाही काढत रांगोळी अंगणात. रोज सकाळी एव्हरी मॉर्निंग. तिची आई हर मदर नाही काढत. डज नॉट, आई एक वचने म्हणून डज नॉट ड्रॉ अ रंगोली इन द यार्ड. डू नॉट आणि डज नॉट नंतर नेहमी मूळ क्रियापदाचं पहिलंच रूप येत असतं. काल मी ही कविता शिकवली नाही. काल मी ही कविता शिकवली नाही. क्रियापदाच्या शेवटी लाली लेलोल्या आणि नाही आलं तर इंग्रजीमध्ये डीड नॉट मूळ क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. या वाक्याचं 132 होईल, काल मी नाही शिकविली ही कविता. काल मी नाही शिकविली ही कविता. काल यस्टरडे. मी, आय नाही शिकविली डिड नॉट टीच. डू नॉट, डज नॉट, डिड नॉट नंतर नेहमी मूळ क्रियापदाचं पहिलं रूपच आलं पाहिजे. डिड नॉट टीच ही कविता. धिस पोयम. पूर्ण वाक्य, यस्टरडे आय डिड नॉट टीच धिस पोयम. माझे काका अंबडला गेले नाहीत. माझे काका अंबडला गेले नाहीत. मूळ क्रियापदाला लाली लेलोल्या आणि नाही आलं तर आपण डिड नॉटचा उपयोग करायचा. 132
माझे काका नाही गेले अंबडला. माझे काका नाही गेले अंबडला. आपण म्हणायचं माझे काका, माय अंकल. नाही गेले, डिड नॉट गो. डिड नॉट नंतर नेहमी पहिलं रूप आलं पाहिजे. अंबडला टू अंबड. पूर्ण वाक्य माय अंकल डिड नॉट गो टू अंबड. ती हा दरवाजा सहज उघडणार नाही. ती हा दरवाजा सहज उघडणार नाही. क्रियापदाच्या शेवटी नार नाही आलं तर इंग्रजीमध्ये शाल नॉट, विल नॉट मूळ क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. ती हा दरवाजा सहज उघडणार नाही या वाक्याचं 132 करा. ती नाही उघडणार हा दरवाजा सहज. तिला म्हणायचं शी. नाही उघडणार, विल नॉट ओपन. हा दरवाजा, धिस डोअर, सहज, इझिली. ती नाही उघडणार हा दरवाजा सहज. सी विल नॉट ओपन धिस डोअर इझिली. मी एक नॅनो कार विकत घेणार नाही. मी एक नॅनो कार विकत घेणार नाही. क्रियापदाच्या शेवटी नार नाही आलं तर इंग्रजीमध्ये आपल्याला शाल नॉट मूळ क्रियापदाचं पहिलं रूप, विल नॉट मूळ क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागतं. याच वाक्याला 132 मध्ये जर आपण म्हटलं तर मी नाही विकत घेणार एक नॅनो कार. इंग्रजीमध्ये मी, आय. नाही विकत घेणार, विल नॉट बाय, शाल नॉट बाय. एक नॅनो कार, अ नॅनो कार. आय विल नॉट बाय अ नॅनो कार. आय शाल नॉट बाय अ नॅनो कार. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीनं आपल्याला पुढील वाक्य करायचे आहेत. पुढचं वाक्य, मला इंग्रजी चांगल्या प्रकारे समजते. मला इंग्रजी चांगल्या प्रकारे समजते. 132 करा. मला समजते इंग्रजी चांगल्या प्रकारे. मला समजते इंग्रजी चांगल्या प्रकारे. मला, आय. समजते, ता, ते, तो, तात आलं तर मूळ क्रियापदाचं पहिलं रूप यस इयस घ्यायचंय. इथं आय आला आहे म्हणून अंडरस्टँड. आय अंडरस्टँड, समजते इंग्रजी, इंग्लिश चांगल्या प्रकारे, व्हेरी वेल. आय अंडरस्टँड इंग्लिश व्हेरी वेल. राजू गाणे गाणार नाही. राजू गाणे गाणार नाही. राजू नाही गाणार गाणे. राजू, राजू नाही गाणार, विल नॉट सिंग. गाणे, अ सॉन्ग. राजू विल नॉट सिंग अ सॉन्ग. या ठिकाणी गाणं मोजता येतं पण मोजायचं नाही म्हणून अ अँड वापरायचं. राजू विल नॉट सिंग अ सॉन्ग. मी इंग्रजीत 90 गुण मिळवील. मी इंग्रजीत 90 गुण मिळवेल. 132. मी मिळवेल 90 गुण इंग्रजीत. मी मिळवेल 90 गुण इंग्रजीत. मीला म्हणायचं आय. मिळवेल, ल लागलं. आय विल गेट, आय शाल गेट 90 मार्क्स इंग्रजीत इन इंग्लिश. पूर्ण वाक्य, आय विल गेट 90 मार्क्स इन इंग्लिश किंवा आय शाल गेट 90 मार्क्स इन इंग्लिश. आम्ही इंग्रजी शिकतो. आम्ही इंग्रजी शिकतो. 132. आम्ही शिकतो इंग्रजी. आम्ही शिकतो इंग्रजी. वी, तो, ते, तात पहिलं रूप किंवा यस इयस. वी सोबत पहिलं रूप, वी लर्न इंग्लिश. वी लर्न इंग्लिश. आता जेव्हा आपण भाषेचं नाव लिहितो तर भाषेच्या नावासमोर कोणतंही आर्टिकल वापरायचं नसतं. माझे काका विकत घेतात जुनी पुस्तके. माझे काका जुनी पुस्तके विकत घेतात. 132. माझे काका विकत घेतात जुनी पुस्तके. माझे काका, माय अंकल विकत घेतात तात, तात म्हणजेच बाईच. माय अंकल बाईज जुनी पुस्तके, ओल्ड बुक्स. माझे काका विकत घेतात जुनी पुस्तके.
माय अंकल बाईज ओल्ड बुक्स. माझी आजी नेहमी भूतांच्या गोष्टी सांगते. माझी आजी नेहमी भूतांच्या गोष्टी सांगते. माझी आजी नेहमी सांगते भूतांच्या गोष्टी. माझी आजी नेहमी सांगते भूतांच्या गोष्टी. माझी आजी माय ग्रँडमदर नेहमी ऑलवेज सांगते. ते आलं पहिलं रूप किंवा यस इयस. टेल्स माझी आजी एक वचन आहे. माय ग्रँडमदर ऑलवेज टेल्स द घोस्ट स्टोरीज भूताच्या गोष्टी. द घोस्ट स्टोरीज माय ग्रँडमदर ऑलवेज टेल्स द घोस्ट स्टोरीज. ते कुत्रे भुंकतात. ते कुत्रे भुंकतात. याचं 132 पण हेच होतं. ते कुत्रे. मग दाखवायचे असतील तर दोज डॉग्स म्हणावं लागेल. आणि काही ठराविक कुत्र्याबद्दल बोलायचं असेल तर डॉग्स म्हणावं लागेल. द डॉग्स बार्क. द डॉग्स बार्क. ते कुत्रे भुंकतात. माझी आई नेहमी चहा बनवते. माझी आई नेहमी चहा बनवते. 132. माझी आई नेहमीच बनवते चहा. माझी आई नेहमीच बनवते चहा. माझी आई माय मदर नेहमीच ऑलवेज बनवते. पहिलं रूप किंवा यस इयस. आई एक वचन आहे. यस इयस. माय मदर ऑलवेज मेक्स टी. माय मदर ऑलवेज मेक्स टी. चहाला आपण संख्येत मोजू शकत नाही म्हणून अँची गरज नाही. केदार सकाळीच शाळेत जातो. केदार सकाळीच शाळेत जातो. 132. केदार जातो शाळेत सकाळीच. केदार जातो शाळेत सकाळीच. केदारला म्हणायचं केदार. जातो तो ती ते तात पहिलं रूप यस इयस. केदार एक वचने म्हणून केदार गोज. केदार गोज टू स्कूल अर्ली इन द मॉर्निंग. केदार गोज टू स्कूल अर्ली इन द मॉर्निंग. काही लोक फक्त भात खातात. काही लोक फक्त भात खातात. आपण काय म्हणणार? काही लोक खातात फक्त भात. काही लोक खातात फक्त भात. काही लोक सम पीपल खातात तो ती ते तात. ईट. सम पीपल ईट फक्त भात. ओनली राईस. पूर्ण वाक्य. काही लोक खातात फक्त भात. सम पीपल ईट ओनली राईस. आम्ही दर रविवारी क्रिकेट खेळतो. इथं दर रविवारी हा वेळदर्शक शब्द येतो. पहिल्यांदा आलं पाहिजे किंवा शेवटी. दर रविवारी आम्ही खेळतो क्रिकेट किंवा आम्ही खेळतो क्रिकेट दर रविवारी. दर रविवारी आम्ही खेळतो क्रिकेट. दर रविवारी एव्हरी संडे. आम्ही खेळतो वी प्ले क्रिकेट. एव्हरी संडे वी प्ले क्रिकेट किंवा वी प्ले क्रिकेट एव्हरी संडे. तो मुलगा रोज एक चित्रपट पाहतो. तो मुलगा रोज एक चित्रपट पाहतो. रोज हा शब्द वेळ दर्शके. सुरुवातीस घेतला तरी चालतो, शेवटी घेतला तरी चालतो. रोज तो मुलगा पाहतो एक चित्रपट. रोज तो मुलगा पाहतो एक चित्रपट. रोज एव्हरी डे. तो मुलगा. आता आपण विशिष्ट मुलाबद्दल बोलायलो असतो तर द बॉय म्हणायचं आणि दाखवायलो तो मुलगा हा नाही तो मुलगा तर दॅट बॉय. एव्हरी डे द बॉय किंवा दॅट बॉय पाहतो. सीज म्हणा किंवा वॉचेस म्हणा. अ फिल्म. एव्हरी डे द बॉय सीज अ फिल्म वॉचेस अ फिल्म. मला गोष्टींचे पुस्तके वाचणे आवडत नाही. मला गोष्टींचे पुस्तके वाचणे आवडत नाही. मला आवडत नाही आवडत. मला नाही आवडत वाचणे गोष्टींची पुस्तके. मला आय नाही आवडत डू नॉट लाईक टू रीड. आय डू नॉट लाईक टू रीड द स्टोरी बुक्स. I do not like to read
द स्टोरी बुक्स. तो कालच मुंबईला गेला. तो कालच मुंबईला गेला. तो गेला मुंबईला कालच किंवा कालच तो गेला मुंबईला. तो ही गेला वेंट मुंबईला टू मुंबई. कालच येस्टरडे ही वेंट टू मुंबई येस्टरडे किंवा येस्टरडे ही वेंट टू मुंबई. आमच्या गणिताच्या सरांनी आम्हाला शिक्षा केली. आमच्या गणिताच्या सरांनी आम्हाला शिक्षा केली. 132. आमच्या गणिताच्या सरांनी शिक्षा केली आम्हाला. आमच्या गणिताच्या सरांनी शिक्षा केली आम्हाला. तर आमच्या गणिताच्या सरांनी आवर मॅथ्स टीचर. आवर मॅथ्स टीचर शिक्षा केली पनिश्ड आम्हाला अस. आवर मॅथ्स टीचर पनिश्ड अस. मी वर्गात पहिला आलो. मी वर्गात पहिला आलो. आता वर्गात पहिलं येणं दोन प्रकारे असतं. तुम्ही जर चालत चालत वर्ग खोलीमध्ये पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आलात ते वेगळं, आणि वर्गामध्ये सगळ्यात जास्त मार्क घेऊन तुम्ही वर्गात पहिले आलात ते वेगळं. जर चालत चालत तुम्ही वर्गात सगळ्यात पहिल्यांदा प्रवेश केला असेल तर मी आलो वर्गात पहिला. आय एंटर्ड. आय केम. आता केम म्हटलं तर आय केम इन टू द क्लास फर्स्ट. आय एंटर्ड द क्लास फर्स्ट. मी वर्गात पहिला आलो गुणांच्या आधारे, मार्कांच्या आधारे. तर आय स्टूड फर्स्ट इन द क्लास. आय स्टूड फर्स्ट इन द क्लास. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की आपणास ही देखील टेक्निक उत्कृष्टरित्या समजली असेल. आपण निश्चितपणे या टेक्निकचा अभ्यास करावा, टेक्निक आत्मसात करावी आणि जास्तीत जास्त वाक्यामध्ये टेक्निक वापरून याचा सराव करावा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन टेक्निकसह. तोपर्यंत नमस्कार.